इथे नागेश्वर म्हणजेच आपल्या सगळ्यांचं लाडके अजय पुरकर बसलेले आहेत. काय कमाल लुक आहे. मी घाबरले खरंच. मी कधीच तुमच्याबरोबर चहा प्यायला आता म्हणजे विचार करणार आहे. तुम्हीच सांगा मला. नाही नाही मी म्हटलं ना मगाशी की खूप चांगला रोल आणि त्याच्या प्रतीक्षेत होतो म्हणून मी टेलिव्हिजनवरती असं सांगायला हरकत नाही तुझ्या माध्यमातून की नाही घेतले मी ते रोल्स करायला. काही लोकांनी कॅमिओज विचारले. असं लोक धरून चालतात की मी बिझी आहे त्यामुळे ते कॅमिओ विचारतात. मग म्हणले की नाही नाही असा असा रोल आहे पण तो मग मला त्यातनं पंच वाटत नव्हता काय म्हणजे हे करूयात असं असं टेलिव्हिजनच्या ऑफर सध्यात येणंही कमी झालं होतं का जे येत होत्या त्या तेवढ्या वाटत नव्हत्या? कमी नव्हतं झालं. रादर हिंदीच्या पण होत्या पण ना मजा नव्हती येत त्यात. म्हणजे ना घुसून मला पॅशनेटली करायला आवडतं तर ते तेवढं समोरनं आलं पाहिजे की ये है अभी देख तू क्या करताय. असं मला जेव्हा त्यांनी मला ब्रीफिंग दिलं या पात्राचं तेव्हा म्हणलं हां हे आहे. पण मी एका चित्रपटाच्या स्क्रीनिंग काय म्हणतो चित्रीकरणात अडकल्यामुळे मला दाढी काढता येणार नव्हती फॉर सम मंथ्स. तर मी तशाच अवस्थेत फिरत असताना ते म्हणले पहिला महेश सर म्हणले हा ये अच्छा दिखेगा लेकिन. मी म्हणलं आर यू शुअर म्हणजे हे तर ते म्हणलं आर यू शुअर की तुला हे कंटिन्यू करता येणार आहे का. म्हणलं हां तोही म्हणजे म्युच्युअल आहे खरं तर. म्हणलं ओके सर आय गो अहेड आणि आपण हा दाढीचा लुक ठेवूयात. ही खरी दाढी आहे म्हणजे तुम्ही. मग काढू का. व्हाईट पेपर फारच म्हणजे नॅचरली आलेला आहे. त्यामुळे हां म्हणजे मलाही मी कधी वाढवली नव्हती. चित्रपटात लावायचो खोटी दाढी त्यामुळे मी म्हटलं की चला करून बघू कसं दिसतंय. त्यामुळे तू बघ त्या आणि त्या प्रोसेसमध्ये मी दाढी वाढवायच्या त्या पहिल्या प्रोमोमध्ये आणि दुसऱ्या प्रोमोमध्ये ती पूर्ण जेव्हा वाढली तेव्हा ती कशी दिसते. तर मग सगळ्यांना तो लूक आवडतोय असं कळल्यानंतर मी म्हटलं चला हा पहिला टप्पा दिसणं आणि मग जे पात्राचं डिस्क्रिप्शन येतं. तुम्हालाही तो प्रश्न आहे की अर्थात तुम्ही तर पॉझिटिव्ह म्हणजे काय काय पॉझिटिव्ह भूमिका केल्या म्हणजे ते आदर्शच आहेत सगळे म्हणजे तानाजीपासून सगळंच. तर त्यानंतर एकदम हा वेगळा खलनायक समोर आहे. तो असा खलनायक ज्याची भीतीच वाटावी. सो तुम्ही अशा काही एका वेगळ्या आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात होतो. तेच मी म्हटलं ना की जे हिंदी टेलिव्हिजनमधनं येत होतं मराठी टेलिव्हिजनमधनं येत होतं एस्पेशली खलनायक हे नव्हतं मला आवडत. खलनायक पण येत होते नाही असं नाही. करायची इच्छा होती कारण की खलनायक हे असं पात्र असतं ना की त्यात खूप खेळता येतं. कंगोरे खूप असतात म्हणजे त्यात खोटं चांगलं वागायचा पण स्कोप असतो ना. कळलं का. एखादं चांगलं पात्र असतं ते चांगलंच वागतं ना की एखादं नाही असं मारून टाकायला हे पटकन स्विच पण करता येतं. आणि तसं ह्या पात्राचे फ्लेवर्स आहेत की तो कुठेतरी खोटा आहे लोकांसमोर आणि त्यानंतर तो ॲक्च्युली कसा आहे हे कोणाला माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना जसे जसे उलगडीत जातील तसे तसे एक एक शॉक या मालिकेतनं प्रेक्षकांना बसतील. म्हणून मला असं वाटतं की ज्याला म्हणतो ना ते हुक होते ना एखादी मालिका ती आय एम 100% शुअर की ही पहिल्या एपिसोडपासून हुक.